जय मल्हार फेम मधले आपले सगळ्यांचे लाडके खंडोबा तर देवदत्त नागे सर आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात पहिले तर जय मल्हारपासनं आत्तापर्यंतची तुमची सगळी जर्नी आणि त्याच्यात सगळ्यात तुम्हाला आवडलेला रोल कुठला होता? मानसिक असं असतं राजा की आपल्याला ना परमेश्वर जे जे कॅरेक्टर्स देत असतो ना ते नवरसकांपैकी काहीतरी एक रस असतो तो आपल्याला करायला लागतो. आपल्याला हे मला गोड आवडतं, तिखट आवडतं, कडू आवडतं, आपल्याला काही सांगतात नाही. तसं हे भूमिकांचं असतं. आपल्याला ना लक्षातच येत नाही की मला ही भूमिका आवडते का ती, पण प्रत्येक भूमिका ना तुम्हाला एक एक आशीर्वाद देत जात असते. जसं मी म्हणतो की खंडेरायांनी जो काही आशीर्वाद दिला तो अलौकिक आहे. देवयानी करताना जो आशीर्वाद मिळाला त्याच्यामुळे मला पुढचा प्रोजेक्ट मिळाला. जय मल्हार केलं त्याचा जो आशीर्वाद त्यावेळी पुढचा प्रोजेक्ट मिळाला. सो प्रत्येक भूमिकांना आपल्याला एक आशीर्वाद देत असतात जे जे पुढच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला कारणीभूत ठरत असतात. सो आतापर्यंत असं नाही, पण एक आहे की जे काही उभं आहे ते लोकांना जे मनात अगोदर देवयानी केलं लोकांच्या घराघरात पोचलं, पण जय मल्हारमुळे लोकांच्या हृदयात पोचलं. सो त्याच्यामुळे श्री खंडेरायांना प्रचंड मान. आता हा घबाड कुंड हा जो मूवी येतोय, हा जो सेट आपण बघतोय, तसा तुम्ही सेट खूप एक्सपिरियन्स केलाय तुम्ही साऊथ इंडियन मूवीज मध्ये वगैरे, तर तिकडच्या सेटचा आणि इकडच्या सेटचा तुम्ही थोडेफार असे छोटे छोटे किस्से जे तुमच्या लक्षात राहिलेत किंवा छोट्या छोट्या घटना काही? मी आता तुम्ही माझा एक दुसरा चित्रपट बघितला असेल रॉबिन हुड म्हणून. तर त्या रॉबिन हुड मध्ये काय असतं की मी तो ब्रिज ज्यात तोडतो, कुऱ्हाड असते, त्या कुऱ्हाडाने सगळं तोडफोड करत असतो. तर आता ॲक्शन हा माझा पार्ट असल्यामुळे मला माहिती आहे कुठे त्यांनी ते फेक हे लावलेलं आहे, तिथेच मरायला पाहिजे. तर मला ह्या गोष्टी नंतर कळल्या. मला दुसऱ्या दिवशी प्रभाव म्हणून जो आमचा रायटर जो आहे, जो पुष्पा 2 चा त्यांनी लिहिला आहे तो, सो त्याचा मला फोन आला, सर व्हॉट यू हॅव डन. म्हटलं व्हॉट हॅव डन? बोला एव्हरी वन इज टॉकिंग अबाउट यू सर. व्हॉट हॅपन? तो मला म्हणाला की जो तो बोलतोय की तुम्ही काय ऍक्शन केली आहे आणि ते सगळं सिंगल टेकमध्ये तुम्ही अख्खा मास्टर केलेलं आहे कम्प्लीट हे ते. त्यामुळे सेटवाले एवढे खुश होते की त्यांना तोडफोड कमी प्रमाणात म्हणजे कमी वेळात त्यांना ती तोडफोड बांधायला मिळाली. सो त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल त्या तिकडे भिंत होती, त्या भिंतीला मी तो हातोडा मारतो जोरात फुटते, तर तो अगोदरच तो तुकडा तोडलेला असतो आणि त्याला फेक लावला जातो, तर तोच तोडायला पाहिजे आणि पूर्ण आवेशातून पूर्ण तोडतो. तर बरोबर तेवढाच पोर्शन म्हणजे तुम्ही रॉबिनहूड बघा, ती ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. जे काय त्या तिकडचा जो ब्रिज असतो तो तोडण्यासाठी मी जे मी एवढे सगळे खुश होते त्या तिकडे, तर जबरदस्त मला त्यांनी मस्त की डोक्यावर घेतलं होतं त्याच्यामुळे. सो सेटवर असं काही गोष्टी घडतात ना की जे तोडफोड करायचे तेव्हा एक डोक्यात आपलं ठेवायला लागतं की समजा एखादा आता हा खांब आहे, हा खांब आता तोडायचा आहे मला, तर मी हा खांब तोडणार आणि हा खांब तोडल्यानंतर समजा तो टेक ओके झाला नाही तर परत तो खांब त्या तिकडे करा, वेळ जायला लागतो, सगळं खर्च आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी तुम्ही सिंगल टेकमध्ये किंवा 2 ते 5 3 टेकमध्ये करताना तेव्हा पहिलं कोण खुश असतं ना, तर आमचे सेटवाले जी आमची फॅमिली असते ती खुश असते. सो त्याच्यामुळे ही मजा मस्ती तिकडे नेहमी असायची की चलो देवा सर आहे ना, सो कोणी टेन्शन नाही आहे, रिलॅक्स आहे सर. सो या इथे सुद्धा तसंच अनुभवायला मिळणार आहे. बघू लेट्स सी. हा जो सेट आत्ता आहे आणि या सेट बरोबर तुमची भूमिका, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? माझ्या भूमिकेबद्दल मी डिटेल सांगतो आता मला माहिती तुम्ही काय सांगाल. की माझं जे कॅरेक्टर आहे ते तुम्हाला थिएटरमध्ये घबाडकुंड या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच सर. आणि माझं कॅरेक्टर आहे ते तुम्हाला मोबाईलला दिसणार नाही, तुम्हाला ते टेलिव्हिजनला दिसणार नाही. माझं कॅरेक्टर फक्त तुम्हाला थिएटरमध्ये दिसेल. नक्कीच सर. इथल्या तुमचे को ऍक्टर्स जे आहेत त्यांच्याबरोबर अरे तुमचं ते को ऍक्टर्स नाही, मी त्यांचा को ऍक्टर आहे. ते मोठेच लोक झाले की कुशल बद्रिके काय खूप जवळचा मित्र आहे, शशांक शेंडे सर तर एवढे. सो ते माझे नाही, मी त्यांचा को ऍक्टर आहे. प्राजक्ता जी आहे, प्राजक्ता अडमकर, तर ती केवढी जुनी आर्टिस्ट आहे. सो ती हे सगळे सिनियर आहेत मला. मी ऍक्टिंग याच्यामध्ये मी सगळ्यात ज्युनियर आहे त्यांच्यापेक्षा. मी काय प्रोजेक्ट जे माझ्याकडनं घडले असतील पण सांगतो ते खूप मोठे मोठे म्हणजे एक्सपिरियन्स खूप त्यांचा मोठा आहे. सो कुशल आहे, संदीप पाठक आहे. सो त्यांच्यासाठी मी को आर्टिस्ट कसा आहे हे तू विचारता ना का, एवढं मी खूप मजा मस्ती करतोय त्यांच्याबरोबर, खूप छळतोय त्यांना. कारण 2-3 वर्षानंतर मला सेटवर असं मराठी बोलण्याचा आनंद मिळतोय. सगळे मराठी बोलतायत, जे काय बोलतात ते कळतंय आपल्याला. एवढ्या वर्षानंतर आता म्हणजे 2-3 वर्षाचा गॅप 2-2.5 गेला वर्ष मराठी, त्याबद्दल मराठीबद्दल असं काही
सांगा असं वाटतंय? मराठीबद्दल तर नेहमीच अभिमान आहे, म्हणून तर श्रीलीला आहे ना, तिला मी मराठी वाक्य शिकवलं त्या तिकडे. माझा मित्र चांगला आहे, सो त्याच्यामुळे तिकडे गेल्यानंतर मी मराठी हे मिस करायचो, पण मराठीचा झेंडा अगदी कणखर रोवून आलेला त्या तिकडे, म्हणून मला अजून काही ऑफर्स आहे तिकडे येतच असतात. तुमचं आता तुमच्याकडे बघूनच कळतंय की फिटनेस बद्दल तुम्ही फार मोटिवेटेड आहात. आणि मगाशी जो किस्सा झालाय कुशल सरांबरोबर त्याबद्दल छोटंसं काहीतरी मला ऐकायचं. अरे कुशल आहे, मी म्हणतो कुशलचं त्या दिवशी शूट नसेल ना, त्या दिवशी पण कुशल सेटवर हवा, कारण तो एवढी धमाल चालते आमची. अरे रात्री आम्ही 2, 2:30, 3, 4 पर्यंत शूट करतो, पण हे सगळे मजा मस्ती चालू असते. एक माझा तो स्पीकर चालू असतो, त्याच्यावर गाणी मी शशांक शिंदे सर ऐकतात पूर्ण युनिट. परवा रात्री असंच आम्ही 2-2:30 वाजता शूट करत होतो, सगळे ढेपाळले होते मस्तपैकी. मग सरळ आम्ही गोंधळ लावला होता याच्यामधला जाऊ दे ना बाळासाहेब तो चित्रपट, त्याच्यामधला. त्याच्यानंतर जोगवा गाणी ती लावली होती, सैराट लावला होता, त्याच्यावर फुल सगळं. सो असं काही असेल ना तर मजा येते. आणि कुशल जे आहे ना, कुशल तो सब कुशल आहे. त्या दिवशी आम्ही एक शॉट करत होतो आणि त्याची चुळबुळ चालू होती. तर ते तुम्हाला जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात बघाल ना, त्याचे BTS तेव्हा आम्ही तुम्हाला आउट करू की काय ती चुळबुळ चालू होती त्याची. आम्ही सगळे फुटलो होतो त्याच्यामध्ये. सो तशीच मजा मस्ती जी चालू असते, आणि तो खरंच माझा गुरु आहे तो फिटनेस मधला. फक्त शेवटचा प्रश्न आहे की घबाडकुंड बद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? मी नेहमीच सांगतो आहे की माझं जसं नाही, कोणाचे चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. कसं असतं, आता एवढा हा सेट उभारलाय, हा तुमच्यासाठी असतो की तुम्हाला ते जे व्हिज्युअल्स खूप चांगले दिसायला. आणि मग समजा तुम्ही पायरेसीचे पायरेटेड समजा त्या असतात ते बघितलं तुम्ही, किंवा मोबाईलवर बघितलं, किंवा तुम्ही टेलिव्हिजनवर बघितलं, तर काय होईल, ह्या सेटचा जो भव्य दिव्यपणा आहे ना, तो तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही. जो साऊंड आहे, बरेच वेळा बघतो मोबाईलला, तुम्हाला कसं कळणार तो स्टिरिओफोनिक इफेक्ट. सो त्यासाठी ना तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो सेट उभारताना खरंच सांगतो, ह्या मराठी प्रोड्युसरचं कौतुक आहे की त्याने एवढा खर्च उचललाय. आता आपली जबाबदारी सगळ्यांचीच की तो जो खर्च आहे ना, तो मी असं नाही म्हणत की मोठा गल्ला करणं वगैरे, पण हा जो गल्ला जो होतो ना, तो गल्ला कशासाठी असतो, मोठमोठ्या गाड्या घेण्यासारख्या नाही, किंवा फार बंगले बांधणे असेच नाही. तो कशासाठी, तर पुढचा प्रोजेक्ट करण्यासाठी. जो प्रपंचिक आपला जो पैसा मिळत असतो तो आपण खर्च करत असतो, पण हा जो आहे ना, हा खूप अवाढव्य खर्च आहे. तो सगळ्यांनी एकत्रित मला वाटतं त्याला सपोर्ट करायला पाहिजे, न्याय द्यायला पाहिजे, तरच पुढचा चांगला चित्रपट होऊ शकेल. घबाडकुंड सुपर डुपर हिट ठरला तर पुढचा जो आम्ही करणार तो अजून चांगला होईल. एवढंच आहे की जे बॉलिवूडमध्ये जे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात त्याचा भव्य दिव्यपणा, जे साऊथमध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्याचा जो भव्य दिव्यपणा, सो तोच भव्य दिव्यपणा ना आपण मराठीमध्ये का नाही, तर कारण एक कसं आहे, व्हायटामिन M. सो त्यासाठी ना तुम्ही खरं सपोर्ट करा, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. आपण असा तसा पैसा खर्च करतच असतो, तिथे थोडासा खर्च करा, आणि त्यांनी जो काही गल्ला होईल ना त्याचा उपयोग पुढचा चित्रपट करण्यासाठी होईल. म्हणजे ह्याच्यापेक्षाही काही छोटी त्रुटी राहिली असेल ती पुढे आपल्याला ती कव्हर करता येईल. नक्कीच सर, तुमच्या आहे ना, प्लीज थिएटरमध्ये बघा रे. आणि काय माहितीये, जो साऊंड इफेक्ट जो आहे ना, तो तुम्हाला हेडफोन्स वरला नाही बजायला. हे जे डिटेल्स आहेत ना, या डिटेल्स तुम्हाला थिएटरमध्येच बघायला मिळतील. धमाल येते थिएटर. थँक्यू सर, आणि तुमच्या सगळ्या पुढच्या कामांना खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. थँक्स मानसी.